अतिशय महत्त्वाच्या 31 किचन टिप्स। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तसेच लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। चला तर मग जाणून घेऊया आपली पहिली टिप कोणती आहे। भात शिजवताना लिंबू। भात शिजवताना पाण्यात अर्धा लिंबू घाला, यामुळे भात पांढरा आणि मोकळा होतो। लिंबाचा रस भाताला चिकट होण्यापासून रोखतो आणि त्याला हलकं आणि फुलवणारा बनतो। हे खास करून पार्टीसाठी भात बनवताना उपयुक्त टिप आहे। दुसरी टिप आहे आल्याचा रस साठवणे। आल्याचा रस काढून बर्फाच्या ट्रेमध्ये ओतून फ्रीजमध्ये ठेवावा, यामुळे आल्याचा रस साठवता येतो आणि गरज पडल्यास एक तुकडा वापरता येतो। यामुळे वेळ आणि श्रम दोन्ही वाचतात। तिसरी टिप आहे चिकन किंवा मटण मॅरिनेट करणे। मांस मॅरिनेट करताना त्यात थोडासा पपईचा रस घाला। पपाईन एन्झाईम असते जी मांस मऊ करते आणि शिजवताना चवदार बनवते। 30 मिनिटे मॅरिनेट करून ठेवा। चौथी टिप आहे फ्रीजमध्ये वास येऊ नये म्हणून फ्रीजमध्ये एक अर्धा कटलेला लिंबू ठेवा। लिंबातील नैसर्गिक तेल वास शोषून घेते आणि नियमितपणे लिंबू बदलत राहिल्यास फ्रीज ताजा आणि सुगंधी राहतो। पाचवी टिप आहे आंबट ताक। ताक आंबट झाल्यास त्यात 1 चमचा पाणी घालून 10 मिनिटे ठेवा। पाण्यामुळे आंबटपणा कमी होतो। ताक फेकण्याऐवजी त्याचा हा उपाय करून पहा, उपयोगी ठरेल। 6वी टिप आहे बटाटे शिजवताना। बटाटे उकळताना पाण्यात थोडंसं मीठ घालावं। मिठामुळे बटाट्याची साल सहज निघते आणि त्यांना चांगले टेक्स्चर मिळते। शिजवल्यानंतर बटाटे लगेच थंड पाण्यात टाका। 7वी टिप आहे दूध उकळताना 1 लहान चमचा साखर घालावी, यामुळे साखरेमुळे दूध खवळत नाही। साखर दुधाच्या कडेला असलेली क्रीम बांधण्यास मदत करते, ज्यामुळे दूध ओसळत नाही। 8वी टिप आहे पोळ्या मऊ करण्यासाठी। पोळ्यांचे पीठ मळताना त्यात 1 चमचा दुधाची साई घालावी, यामुळे पोळ्या मऊ होतात। दुधाची साई पोळ्यांना पोषण आणि मऊपणा देते। पोळ्या दीर्घकाळ ताज्या राहतात। 9वी टिप आहे पातळ दही बनवण्यासाठी त्यात थोडेसे कोमट पाणी घालून घोटा, यामुळे गुठळ्या फेकतात आणि दही पातळ होते। हे खास करून रायता किंवा पातळ दहीची चटणी बनवताना उपयुक्त आहे। 10वी टिप आहे मसूर डाळ शिजवताना। मसूर डाळ शिजवताना पाण्यात थोडासा तेलाचा चमचा घालावा, यामुळे डाळ शिजताना ओसळून बाहेर येत नाही। तेल डाळ शिजवताना फेस येण्यास प्रतिबंध करते। 11वी टिप आहे मसाले टिकवणे। मसाले टिकवण्यासाठी त्यांना गरम तव्यावर थोडे भाजून घ्या आणि नंतर साठवा। भाजलेले मसाले अधिक सुगंधित आणि चविष्ट राहतात। हे विशेषतः गरम मसाल्यांसाठी उपयुक्त आहे। 12वी टिप आहे पानांचा वास। स्वयंपाकघरात मच्छर येत असल्यास पुदिन्याची पाने उकळून त्याचा वास पसरवा। मच्छर पुदिन्याच्या वासाने दूर पळतात। हे स्वच्छ आणि नैसर्गिक उपाय आहे। 13वी टिप आहे फळे ताजी ठेवण्यासाठी। फळे ताजी ठेवण्यासाठी पाण्याच्या भांड्यात ठेवावी। त्यात 1 चमचा मीठ घाला। मीठ फळांचा रंग आणि चव टिकवून ठेवते। हे विशेषतः सफरचंद आणि बोरांसाठी उपयुक्त आहे। 14वी टिप आहे भातामध्ये तूप। भात शिजवताना त्यात थोडेसे तूप घालावे। तुपामुळे भात अधिक सुगंधी आणि मोकळा होतो। तूप भाताला मोकळेपणा देतो आणि चव वाढवतो। 15वी टिप आहे गाजर साठवणे। गाजर ताजे ठेवण्यासाठी त्यांना कागदात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवावे। कागद गाजरातील आर्द्रता नियंत्रित करतो, ज्यामुळे ते अधिक काळ ताजे राहतात। हे गाजर सुकण्यापासून वाचवतो। 16वी टिप आहे कांदे साठवणे। कांदे चिरून ठेवताना त्यांना
हळकुंडाच्या पावडरीमध्ये गुंडाळा. हळकुंड कांद्यांना लवकर खराब होण्यापासून वाचवतो आणि त्याची ताजगी कायम ठेवते. 17वी टीप आहे बटाटे राखणे. बटाट्यांना पिकण्यासाठी त्यांच्या जवळ एक सफरचंद ठेवा. सफरचंदातून निघणारे इथिलीन गॅस बटाट्यांना पिकण्यास मदत करते. बटाटे आणि सफरचंद एकत्र ठेवल्यास बटाटे लवकर अंकुरणार नाही. 18वी टीप आहे लसूण सहज सोलण्यासाठी. लसणाच्या पाकळ्या सोलताना त्यात 10 सेकंद गरम पाण्यात टाका. यामुळे त्याची साल सहज निघते. लसणाच्या पाकळ्यांचे काम कमी वेळेत पूर्ण होईल. 19वी टीप आहे भेंडीची चिकटपणा कमी करण्यासाठी. भेंडी कापण्यापूर्वी तिला 10 मिनिटे लिंबाच्या रसात भिजवा. यामुळे भेंडीची चिकटपणा कमी होतो आणि ती शिजवताना चिकट होत नाही. 20वी टीप आहे टोमॅटोचे साल काढणे. टोमॅटो शिजवण्यापूर्वी त्यांना 30 सेकंद उकळत्या पाण्यात ठेवा आणि लगेचच थंड पाण्यात ठेवा. यामुळे टोमॅटोचे साल सहज निघते. 21वी टीप आहे भोपळ्याचे बी साठवणे. भोपळ्याच्या बियांची साल काढून त्यांना कोरडे करा आणि तुपात तळून घ्या. हे बी कुरकुरीत आणि चवदार होतात. याचा स्नॅक म्हणून उपयोग करता येतो. 22वी टीप आहे अंडी साठवणे. अंडी दीर्घकाळ ताजी ठेवण्यासाठी त्यांना फ्रीजमध्ये टोकाने खाली ठेवा. यामुळे अंड्यातील हवा वरच्या भागात राहते आणि अंडी ताजी राहतात. 23वी टीप आहे फ्रीजमध्ये फळे साठवा. फळे दीर्घकाळ ताजी ठेवण्यासाठी त्यांना प्लॅस्टिकच्या पिशवीत न ठेवता कपड्यात गुंडाळून ठेवावा. यामुळे फळे श्वास घेऊ शकतात आणि ताजीतवाने राहतात. 24वी टीप आहे कांदे आणि बटाटे वेगवेगळे ठेवा. कांदे आणि बटाटे एकत्र ठेवू नका. कांद्यामधून निघणाऱ्या गॅसमुळे बटाटे लवकर अंकुरतात. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवा. 25वी टीप आहे चवदार चहा. चहा बनवताना त्यात थोडा ओवा घाला. यामुळे चहाला एक अनोखी चव येते आणि पचनशक्ती वाढते. ओवा चहाला ताजगी आणि सुगंध देतो. 26वी टीप आहे कांद्याचे वास काढणे. कांदा चिरल्यानंतर हातांना वास येऊ नये म्हणून स्टीलच्या भांड्यातून हात फिरवा. स्टीलच्या संपर्काने कांद्याचा वास निघून जातो. 27वी टीप आहे पालकाची पाने ताजी ठेवणे. पालकाची पाने ताजी ठेवण्यासाठी त्यांना कागदाच्या पिशवीत ठेवा. कागद त्याच्या आर्द्रता शोषून घेतो आणि ते दीर्घकाळ ताजे ठेवतो. 28वी टीप आहे नारळाच्या खवलीचा वापर. नारळाच्या खवली ताजीतवाने ठेवण्यासाठी त्यांना फ्रीजमध्ये ठेवा. ताजे खवलेले नारळ अधिक चवदार असतात आणि लवकर खराब होत नाही. 29वी टीप आहे दूध साठवणे. दूध ताजे ठेवण्यासाठी त्यात 1 चमचा साखर घालून ठेवा. साखर दूध लवकर आंबट होण्यापासून वाचवते आणि दूध अधिक काळ ताजे राहते. 30वी टीप आहे पावसाळ्यात मीठ साठवणे. मीठ ओलसर होऊ नये म्हणून त्यात काही तांदळाचे दाणे ठेवा. तांदळाचे दाणे ओलसरता शोषून घेतात आणि मीठ सुकं राहतं. 31वी टीप आहे डाळी उकळणे. डाळ उकडताना त्यात थोडे तेल घाला. यामुळे डाळ फेसणार नाही आणि तेल डाळीला मऊ बनवते आणि शिजवण्यास मदत करते. अशा प्रकारे आपण पाहिले उत्कृष्ट सुगरण होण्यासाठी रोजच्या वापरातील काही छोटे अतिशय महत्त्वाचे किचन टिप्स. माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल. आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.